नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम। मागील लेक्चरमध्ये आपण जनरल एंट्री हे बेसिक लेवलवर समजून घेतला। आज आपण त्याचे 3 गोल्डन अकाउंटिंग रूल आहे ते 3 गोल्डन अकाउंटिंग रूल वापरून जनरल एंट्री करणार आहोत। तर सर्वात पहिले 3 गोल्डन अकाउंटिंग रूल व्यवस्थितरित्या समजून घ्या। पहिला रूल आहे पर्सनल। पर्सनलचा रूल काय आहे? डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिव्हर। डेबिट द रिसीवर, जो कोण घेणारा आहे तो डेबिट, जो कोण देणारा आहे तो क्रेडिट। ठीक आहे, हा झाला पर्सनलचा रूल। दूसरा रिअलचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट। जे काही येतं ते सर्व डेबिट, जे काही बिझनेस मधून जातं ते सगळे क्रेडिट। बिझनेस मध्ये जे काही आलं ते डेबिट, जे काही गेलं ते क्रेडिट। थर्ड नॉमिनल रूल आहे। नॉमिनलचा काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस, लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स। जे काही बिझनेस मध्ये जे काही एक्सपेन्सेस होतात, खर्च होतात, लॉस होतात ते सगळे डेबिट करायचे, आणि जे काही बिझनेस मध्ये इन्कम होती, प्रॉफिट होतो, फायदा होतो, तो सगळा क्रेडिट करायचा। हे जे काही 3 गोल्डन अकाउंटिंग रूल आहे ते व्यवस्थितरित्या समजले ना तुम्हाला पुढचं अकाउंटिंग सोपं जाईल। म्हणून हे 3 गोल्डन रूल कुठेतरी पाठ करूनच घ्या। सर्वात सोपं एक रिदम मध्ये पाठ करा। या आधी पण सांगितलंय रिदम मध्ये कसे पाठ करायचे, तर त्या गाण्याच्या चालीमध्ये हे पाठ करून घ्या। हे 3 गोल्डन अकाउंटिंग रूल खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला। ठीक आहे, तर आज आपण जनरल एंट्रीचा तुमच्या अकाउंटिंग बुक मध्ये जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे 3 गोल्डन अकाउंटिंग रूल वापरून। ठीक आहे, तर चला सुरू करूया तुमच्या अकाउंटिंग बुक मधला प्रॉब्लेम। तर प्रॉब्लेम दिलेला आहे आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000। आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000। आता कुठलंही अकाउंटिंग हे बिझनेसच्या दृष्टिकोनातून होत असतं, हे मी सांगितलेलं आहे। बिझनेसच्या दृष्टिकोनातून सगळं काही अकाउंटिंग होत असतं। तर आता कुठलंही जे काही ट्रान्झॅक्शन असतं, ट्रान्झॅक्शन म्हणजे हे जे मी तुम्हाला आता सांगितलं, आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000, हे जे काही ट्रान्झॅक्शन असतं त्या ट्रान्झॅक्शनचे 2 इम्पॅक्ट असतात। एक काहीतरी येतं जातं, ट्रान्झॅक्शनचा फक्त एकच इम्पॅक्ट नसतो। लक्षात ठेवा, जे ट्रान्झॅक्शनचा एकच इम्पॅक्ट असतो ते ट्रान्झॅक्शन इनकम्प्लीट ट्रान्झॅक्शन असतं। ज्या ट्रान्झॅक्शनचा एकच इम्पॅक्ट होतो ते इनकम्प्लीट आहे ट्रान्झॅक्शन, त्या ट्रान्झॅक्शन अकाउंटिंग मध्ये नाही घेतलं जात। ज्या ट्रान्झॅक्शनचे 2 इम्पॅक्ट होतात, एक डेबिट आणि एक क्रेडिट, काहीतरी येतं जातं असा इम्पॅक्ट होता, तेच ट्रान्झॅक्शन अकाउंटिंग मध्ये ग्राह्य धरले जातात। ठीक आहे, समजा बिझनेस आहे, हा बिझनेस आहे तुमचा, इथं काही येतं आणि काहीतरी जातं। ठीक आहे, आता पहिला प्रॉब्लेम काय आहे? आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000। आता बिझनेस मध्ये काय आलं? 60,000 आली, कॅश आली। कॅश काय आहे? रिअल अकाउंट आहे। रिअल म्हणजे काय? ऍसेट आहे, आपण तिला टच करू शकतो, वस्तू आहे, वस्तू ही काय असते? रिअल अकाउंट असते। रिअल कॅश रिअल आहे म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश बिझनेसमध्ये आली, बिझनेसमध्ये कॅश आली म्हणून कॅश काय होणार? डेबिट। आता कुणी दिली? आनंदनी दिली, आनंदनी दिली। ठीक आहे, आता आनंद कोण आहे? पर्सन आहे, पर्सन। पर्सनलचा रूल काय? डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिव्हर। बिझनेस मध्ये कॅश आली आहे, बिझनेसमध्ये कॅश आली, परंतु कोणी दिली? आनंदनी दिली। आनंदनी कॅश दिली आहे बिझनेसमध्ये। क्रेडिट द गिव्हर, यांनी दिली आहे, गिव्हर आहे, दिली आहे म्हणून काय झालं? क्रेडिट। ठीक आहे, आणि जेव्हा मालक बिझनेसमध्ये पैसे देतो तेव्हा ते एक बिझनेसवर कर्जच असतं समजा, कारण भविष्यात जेव्हा बिझनेस बंद पडेल तेव्हा त्याला त्याचे जे काही पैसे गुंतवलेले आहे मालकाने ते त्याला भविष्यात देणंच आहे। भविष्यात आनंदला पैसे द्यायचेच आहे, म्हणजे बिझनेसवर एक प्रकारची लायबिलिटी आहे ती। ठीक आहे, आनंदने 60,000 बिझनेसमध्ये लावले, परंतु ते 60,000 बिझनेस बंद पडल्यावर भविष्यात त्याला देणं आहे, म्हणून हे काय? लायबिलिटी आहे, कर्ज आहे। कर्ज कुठे येतं? क्रेडिट साईडला येतं नेहमी, म्हणून हे काय झालं? क्रेडिट। आता याची एंट्री, जनरल एंट्री कशी होईल? बिझनेसमध्ये कॅश आली म्हणून काय जाईल? डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट। ठीक आहे, आता क्रेडिट काय? क्रेडिट बाजू काय राहील? आनंद अकाउंट। आता आनंद हा कोण आहे? आनंदला भविष्यात पैसे देणं आहे, 60,000 द्यायचे आहे, म्हणून तो काय झाला? क्रेडिट। त्याच्या भविष्यात द्यायचे आहे, ही लायबिलिटी झाली, त्याला द्यायचे आहे म्हणून तो क्रेडिट साईडला येईल। परंतु तो बिझनेसचा काय? मालक आहे, मालकाचं नाव लिहिता का? नाही। जेव्हा मालक बिझनेसमध्ये पैसा लावतो त्याला काय म्हणतात? कॅपिटल। जेव्हा मालक बिझनेसमध्ये पैसा लावतो त्याला काय म्हणतात? कॅपिटल। मालकाने पैसा लावला तेव्हा कॅपिटल, म्हणून काय आलं? कॅपिटल अकाउंट क्रेडिट। इथे तुम्हाला क्रेडिट लिहायची गरज नाही, तर टू लिहायचं क्रेडिटच्या ऐवजी।
कॅश अकाउंट डेबिट, इथं डेबिट लिहायचं आणि टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. आता आनंदने बिझनेसमध्ये पैसे लावले. ठीक आहे. परंतु सॉरी, आता आनंदने बिझनेसमध्ये पैसे लावले. ठीक आहे. त्याची एंट्री कशी होईल? बिझनेसमध्ये कॅश आली. बिझनेसमध्ये कॅश किती आली? 60,000. 60,000 कुणी दिले? आनंदने दिले. आनंद हा कोण आहे? मालक आहे. म्हणून मालकाचं नाव लिहिता का? नाही, मालकाचं नाव नाही लिहित. त्याऐवजी काय लिहिलं? कॅपिटल लिहिलं. म्हणून कॅपिटल अकाउंट लिहिलं. आणि मी तुम्हाला एक सांगितलं होतं, कॅपिटल हे नेहमी क्रेडिट असतं. कॅपिटलचा सी हा क्रेडिट आणि ड्रॉइंगचा डी हा डेबिट. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता इथे नॅरेशन काय लिहिलं? बिंग आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000. ठीक आहे. हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. ठीक आहे. ओके, समजलं पहिलं ट्रान्झॅक्शन. आता सेकंड ट्रान्झॅक्शन बघू. सेकंड ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, परचेस गुड फॉर कॅश ₹30,000. आता बिझनेसमध्ये काय आलं, काय गेलं? परचेस गुड फॉर कॅश ₹30,000. 30,000 रुपयाचा माल बिझनेसमध्ये घेतला. बिझनेसमध्ये 30,000 रुपयाचा माल आला. बिझनेसमध्ये काय आलं? माल आला, गुड्स आले. गुड्स आले किती? 30,000चे. 30,000चे गुड्स आले. त्या बदल्यात काय गेलं? कॅश गेली. साहजिकच आहे, कॅश गेली. कॅश गोज आउट. आता हे सर्व काय? रिअल. माल काय? रिअल आहे. रिअल अकाउंटमध्ये येतं. कॅश काय येतं? रिअल. रिअलचा रूल काय? डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आता इथं काय आलं? माल आला. माल आला म्हणून हे काय होईल? डेबिट. काय गेलं? गोज आउट काय झालं? कॅश गोज आउट. म्हणून कॅश काय होईल? क्रेडिट. त्याची एंट्री कशी करणार? पहिला डेबिट बाजू लिहिणार. गुड्स. आता गुड्स परचेस केले तर इथं गुड्स नाही लिहिणार आपण, परचेस लिहिणार, कारण माल परचेस केला म्हणून परचेस अकाउंट लिहिणार. परचेस अकाउंट डेबिट. आता इथं क्रेडिट लिहायचं का नाही? क्रेडिटच्या ऐवजी टू लिहायचं. टू कॅश. काय गेलं? कॅश गेले. कॅश अकाउंट. ठीक आहे. बिंग गुड्स परचेस बाय कॅश. ठीक आहे. किती हजाराचा? 30,000. ठीक आहे. हे झालं दुसरं ट्रान्झॅक्शन कंप्लीट. थर्ड ट्रान्झॅक्शन बघूया. थर्ड ट्रान्झॅक्शन दिलेला आहे, सोल्ड गुड ₹10,000 टू सुरेश. आता सोल्ड गुड्स ₹10,000 टू सुरेश. काय आलं, काय गेलं ते बघूया. सोल्ड गुड्स, माल गेला. सेल्स केला, माल गेला. गुड्स गोज आउट, गुड्स गेले, माल गेला. त्या बदल्यात काय आलं? सुरेश आला. सुरेश. कॅशचं ट्रान्झॅक्शन आहे त्याचं. सोल्ड गुड्स ₹10,000 टू सुरेश. इथं कॅशचं नाव आहे का? हे बघा, उधारीचं ट्रान्झॅक्शन आणि कॅशचं ट्रान्झॅक्शन हे दोन प्रकारचे. कुठलंही जे काही परचेस आणि सेल असतं, परचेस आणि सेल असतं ते दोन प्रकारे असतं. एक तर कॅशने असतं, नाहीतर उधारीने असतं, क्रेडिटने असतं. आता कुठल्याही ट्रान्झॅक्शनमध्ये कॅशचा व्यवहार आहे का उधारीचा व्यवहार आहे हे कसं ओळखायचं? तर जे काही ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्झॅक्शनमध्ये जर पर्सनचं नाव असेल, कॅशचा उल्लेख नसेल, कॅशचा उल्लेखच नसेल, तर समजायचं ते ट्रान्झॅक्शन उधारीवर आहे. एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये फक्त पर्सनचं नाव आहे, तिथं कॅशचा काहीच उल्लेख नाही, त्याला उधारीचा ट्रान्झॅक्शन गृहीत धरायचा. आणि समजा एखाद्या ट्रान्झॅक्शन जर पर्सनचं नाव पण आहे, कॅश पण मेन्शन आहे, म्हणजे समजा असं असतं, गुड्स सोल्ड टू सुरेश बाय कॅश. इथं काय, सुरेशला रोखीने माल विकला म्हणून इथं कॅशचा जिकर केलेला आहे, म्हणून इथे कॅश अकाउंट येईल, सुरेश नाही ना. पण समजा त्याच्याऐवजी कॅश शब्द नाहीये, कॅश नाहीये, फक्त पर्सनचं नाव आहे, तर आपण उधारीचं ट्रान्झॅक्शन गृहीत धरलं जातं. कॅशचा जिकर असेल, कॅशचा उल्लेख केलेला असेल तरच ते ट्रान्झॅक्शन रोखीचं आहे असं गृहीत धरायचं. आणि ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅशचा उल्लेखच नाही, फक्त पर्सनचं नाव आहे, तर ते उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं काय आहे, उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे, ते कसं होणार? सोल्ड गुड्स ऑफ ₹10,000 टू सुरेश. कॅशचा उल्लेख आहे का? नाही. इथं काय, फक्त व्यक्तीचं नाव आहे, सुरेशचं नाव आहे, सुरेश. आता गुड्स गेले, बिझनेसमधून गुड्स गेले म्हणून काय, क्रेडिट वॉज गोज आउट, हे काय क्रेडिट साईडला आहे.
गुड्स अकाउंट, गुड्स काय रिअल आहे, रिअल काय गुड्स गोज आउट म्हणून हे काय क्रेडिट. सुरेश, सुरेश कोण आहे, पर्सन आहे, पर्सन आहे, पर्सन, पर्सनचा रूल काय, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट गिव्हर. आता सुरेश, सुरेशने माल घेतला, माल आपण दिला, माल बिझनेस मधून गेला, कोणी घेतला, माल गेला, कोणी घेतला, सुरेशने घेतला, सुरेशने माल घेतला म्हणून सुरेश काय झाला, डेबिट. रिसिव्हर आहे, सुरेश काय आहे, रिसिव्हर आहे, रिसिव्हर, रिसिव्हर, रिसिव्हरचा काय डेबिट, डेबिट द रिसिव्हर. ठीक आहे. माल बिझनेस मधून गेला परंतु कुणी रिसिव्ह केला, सुरेशने, सुरेशने रिसिव्ह केला. ठीक आहे. आता इथे कॅश असतं तर आपण सुरेशचं नाव नसतं लिहिलं, इथे कॅश लिहिलं कारण आपल्याला कॅश आली परंतु कॅश नाही आली म्हणून सुरेश आला. सुरेश आला म्हणजे सुरेश भविष्यात कधी ना कधी पैसे देणार आहे आपल्याला. बिझनेसमध्ये सुरेशकडून पैसे आले, हे बघा बिझनेसमध्ये पैसे आले किंवा येणार आहे तर ते नेहमी डेबिट बाजूला करायचे. बिझनेसमध्ये पैसे येणार आहे किंवा आले आहे किंवा भविष्यात कधी नंतर येणार आहे तर ते सर्व डेबिट बाजूला लिहिले जातात. बिझनेसमधून पैसे आत्ता गेले किंवा भविष्यात जाणार आहे तर ते सर्व क्रेडिट बाजूला लिहिले जातात. आता याच्याकडून पैसे येणार आहे म्हणून हे काय झालं, डेबिट बाजूला. पैसे येणार असले तर ते कुठं लिहिणार, डेबिट बाजूला, आणि पैसे जाणार असेल बिझनेसमधून तर ते कुठं लिहिणार, क्रेडिट बाजूला. आता याचे पैसे बिझनेसमध्ये आले का नाही पण भविष्यात येणार आहे म्हणून हा डेबिट बाजूला लिहिणार आहे. म्हणून सुरेश अकाउंट डेबिट. याची एंट्री कशी करणार, सुरेश अकाउंट डेबिट. टू क्रेडिट कसं लिहिणार, टू, टू काय, सेल्स, गुड्स गेले, गुड्स विकले म्हणून काय करणार, सेल्स अकाउंट. गुड्स सेल्स पण लिहू शकता तुम्ही पण मी लिहितो सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट कितीचा, 10,000चा, 10,000चा. इथं नॅरेशन घ्यायला येणार, सेल्स गुड्स सेल्स टू सुरेश. ठीक आहे. सुरेशला माल विकला उधारीवर. ठीक आहे. हे झालं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट. समजलं हे ट्रान्झॅक्शन. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेस फर्निचर फ्रॉम गोविंद ऑन क्रेडिट ₹30,000. बिझनेस, बिझनेसमध्ये बघा परचेस फर्निचर फ्रॉम गोविंद ऑन क्रेडिट ₹30,000. आता इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे क्रेडिटवर, उधारीवर माल परचेस केला, माल सॉरी फर्निचर परचेस केला. परचेस फर्निचर, फर्निचर आलं बिझनेसमध्ये, काय आलं काय गेलं, काय आलं, फर्निचर आलं, फर्निचर आलं. फर्निचर हे काय, रिअल अकाउंट आहे. फर्निचर हे काय, ऍसेट आहे, ऍसेट रिअल अकाउंट आहे. डेबिट वॉट कम्स इन म्हणून हे काय येईल, डेबिट बाजूला येईल. समजा तुम्ही फक्त एक बाजू जरी शोधून काढली ना, डेबिट बाजू किंवा क्रेडिट बाजू, एक बाजू जरी शोधून काढली ना दुसरी ऑटोमॅटिक त्याच्या ऑपोजिटच असते. साहजिकच आहे. जर तुम्ही फर्निचर अकाउंट डेबिट केलं दुसरं क्रेडिटच असणार, तर क्रेडिट काय आहे ते शोधायचं आपण. आता इथं काय कॅशचा उल्लेख आहे का, नाही. इथं काय उधारीचा उल्लेख आहे. मिस्टर गोविंद आता भविष्यात पैसे द्यायचे आहे, आता त्याच्याकडून फर्निचर 30,000 रुपयाचं फर्निचर घेतलं. गोविंदकडून 30,000चं फर्निचर घेतलं म्हणून आपल्याला फर्निचर आलं, रिसिव्ह झालं, फर्निचर रिसिव्ह झालं आपल्याला, फर्निचर आलं म्हणून डेबिट वॉट कम्स इन, कम्स इन म्हणून काय झालं, डेबिट. परंतु गोविंदला पैसे द्यायचे आहे, आत्ता दिले किंवा भविष्यात देणं आहे तर ते कुठं जातं, क्रेडिटला. मी काय सांगितलं आत्ताच, पैसे द्यायचे आहे किंवा दिले आहे, दिले किंवा देणार किंवा द्यायचे जे काय असतं ते वॉटेवर असतं ते क्रेडिट बाजूला. आता या गोविंदला पैसे द्यायचे आहे म्हणून हे काय झालं, क्रेडिट बाजूला. ठीक आहे. आता याची एंट्री कशी येईल, डेबिट बाजू पहिली. तर फर्निचर अकाउंट डेबिट टू काय, गोविंद अकाउंट, गोविंद अकाउंट बिंग फर्निचर परचेस ऑन क्रेडिट. ठीक आहे. कितीचं परचेस केलं, 30,000चं. ठीक आहे. ते झालं. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. पेड रेंट ₹3,000, पेड रेंट ₹3,000. बिझनेस, बिझनेसमधून काय केलं, कॅश केली. ते आलं का नाही, रेंट दिला 3,000 कॅश रुपये, रेंट दिला, कॅश गेली, 3,000 रुपये गेले, गोज आउट.
कॅश काय रिअल आहे, रिअलचा क्रेडिट वॉज गोज आउट म्हणून कॅश अकाउंट गेला, गेला म्हणून काय झालं क्रेडिट. आता डेबिट बाजू काय राहील, आता रेंट, रेंट आपण जिथं राहतो जो काही गाळा आहे, जे काही त्यांनी बिझनेससाठी जे काही गाळा घेतलेला आहे त्याचं भाडं दिलं. भाडं का दिलं, कारण त्यांनी तो गाळा वापरला, वापरला म्हणजे काय केली सर्व्हिस भेटली त्याला. रेंट ही काय सर्व्हिस भेटली, रेंट सर्व्हिस भेटली, सर्व्हिस भेटली आणि त्यांनी कॅश देऊन टाकली. तसंच हे दुसऱ्या दृष्टिकोनातून बघितलं तर रेंट हे काय एक खर्च आहे, बिझनेसच्या दृष्टीने बघितला रेंट, सॅलरी, वेजेस हे जे काय बिझनेसच्या दृष्टिकोनातून खर्च आहे. खर्च, खर्च कुठे आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. रेंट हा काय आहे, रेंट, सॅलरी, वेजेस, लेबर चार्जेस हे जे काय आहे, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हे सगळं खर्च आहे. म्हणून इथं काय डेबिट ऑल एक्सपेन्सेस, रेंट काय आहे खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्स कुठे येणार, डेबिट बाजूला येणार. म्हणून याची एंट्री कशी करणार, रेंट अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश. किती गेले 3000 रुपये. नरेशन काय गेलं, बिंग रेंट पेड बाय कॅश. ठीक आहे, हे झालं ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, त्यानंतर आपण एक ट्रान्झॅक्शन बघू. त्यानंतर ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, पेड फॉर ट्रान्सपोर्टर ₹1000 बाय युनायटेड ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, पेड फॉर ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹1000 टू युनायटेड ट्रान्सपोर्ट. युनायटेड ट्रान्सपोर्ट ही कंपनी आहे, तिला ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसचे 1000 रुपये देऊन टाकले. आता आपण माल परचेस केला तर परचेस करताना कशाने तरी येतो, ट्रकने येतो, गाडीने येतो, त्या जे काही ट्रकने आला त्याचं भाडं देऊन टाकलं, भाडं दिलं. आता इथं बिझनेसमध्ये काय आलं काय गेलं ते बघूया. बिझनेसमध्ये ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ₹1000 पेड बाय युनियन ट्रान्सपोर्ट. आता बिझनेसमधून काय गेलं, पेड फॉर ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹1000 टू युनायटेड ट्रान्सपोर्ट. युनायटेड ट्रान्सपोर्टला 1000 रुपये गेले, 1000 रुपये गेले, काय गेले कॅशनी. इथं कॅशनी 1000 रुपये गेले, गेले म्हणून कॅश काय झालं रिअल, रिअलचं काय क्रेडिट वॉज गोज आउट म्हणून कॅश अकाउंट काय ना क्रेडिट, क्रेडिट वॉज गोज आउट. 1000 रुपये गेले बिझनेसमधून, ट्रान्सपोर्टला 1000 रुपये गेले, गेले म्हणून काय झालं कॅश अकाउंट क्रेडिट. तसंच आता काय आलं, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस आली, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस मिळाली आपल्याला, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मिळाली, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मिळाली. आता ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस हे काय बिझनेसच्या दृष्टिकोनातून खर्च आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस काय खर्च आहे. खर्च कसं मी तुम्हाला सांगितलं, सॅलरी, रेंट, जे काही वेजेस, लेबर चार्ज जे काही असतात ते बिझनेसच्या दृष्टिकोनातून खर्च असतात. आता ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस मिळाली आपल्याला, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस माल आणण्याची सर्व्हिस मिळाली, पण बिझनेसच्या दृष्टिकोनातून तो खर्च झाला, खर्च झाला आपल्याला म्हणून तो खर्च कोण येणार, डेबिट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस. ठीक आहे, म्हणून ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस अकाउंट डेबिट येणार. म्हणून इथं काय येणार एंट्री कशी होणार, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस सर्व्हिसेस डेबिट टू कॅश अकाउंट. किती 1000. पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आपल्याला मिळाली. ट्रान्सपोर्ट सर्व्हिस हा काय बिझनेसच्या दृष्टिकोनातून खर्च आहे, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस हा खर्च आपण दिला. ठीक आहे, म्हणून ट्रान्सपोर्ट सर्व्हिस हा खर्च आहे, खर्च आपण कॅशने दिला म्हणून कॅश बिझनेसमधून गेली. तुम्ही एक जरी बाजू शोधली ना, काय आलं किंवा काय गेलं, कॅश. आता कॅश बिझनेसमध्ये कॅश आली का गेली तर दुसरी बाजू तुम्हाला लवकर समजेल. आता इथं मी काय केलं, पहिलं ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचा विचार केला का नाही, पहिलं बिझनेसमधून कॅशचं बघितलं, कॅश आली का गेली, कॅश गेली, कॅश गेली म्हणून कॅश काय येणार क्रेडिट घेणार, परंतु त्या बदल्यात काय आलं ते बघितलं नाही. ठीक आहे, म्हणून सर्वात पहिले जे काही ट्रान्झॅक्शन असतात, ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही कॅशचा बघा, कॅश येते हे का जाते, त्याच्या कॅश जर डेबिट असेल तर ऑटोमॅटिकली दुसरी बाजू क्रेडिट असते, तसंच कॅश जर क्रेडिट असेल तर ऑटोमॅटिकली दुसरी बाजू डेबिट असणार. म्हणून कॅश येते आहे की जाते आहे ते शोधा. कॅश जर तुम्ही शोधली बिझनेसमध्ये, कॅश येत आहे की जात आहे ते जर शोधलं तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन पुढचं डेबिट बाजू एक बाजू शोधणं सोपं जाईल. म्हणून कॅश आली का गेली हे शोधा. तसंच माल, माल आला का गेला, बिझनेसमध्ये काय आलं काय गेलं, काय आलं काय गेलं हे जर शोधलं तर तुम्हाला
जनरल एंट्री व्यवस्थितरित्या समजून जाईल. जनरल एंट्री अशी केल्यानंतर हे टॅली करावं लागतं. हे सर्व दोन्ही बाजू मॅच करावं लागतं. हे दोन्ही बाजू बरोबर आल्या पाहिजे. ठीक आहे, हे असतं जनरल एंट्री. तर आज आपण बघितलं अकाउंटिंग रूलच्या आधारे जनरल एंट्री कशी केली जाते. आय होप तुम्हाला हा जनरल एंट्री अकाउंटिंग रूल वापरून कशी करायची हे थोडंफार का असेना समजलं असेल. समजलं असेल तर नक्की कळवा, नसेल समजलं तरी कळवा. धन्यवाद.